समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर, सगळ्यांच्याच भाषणातून अजितदादाबद्दलचा उल्लेख आपण पाहिला आणि इथं आम्ही सगळे बोलून राहिलो त्याच भावना प्रत्येक नागरिकाच्या आहेत। अजितदादांच्या बाबतीत प्रत्येक व्यक्ती साधारणपणे ज्याचा राजकारणाशी किमान थोडासा का होईना बातम्या पाहण्यापुरता जरी संबंध असला तरी त्या प्रत्येक व्यक्तीला अजितदादांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं। आणि मी आमदार व्हायच्या आधी साधारणपणे फक्त दादाच्या बाबतीत ऐकून होतो, भेटण्याचा वगैरे प्रसंग कधी तसा आला नव्हता, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळ्या प्रकारची जादू आहे। मी आमदार झाल्यानंतर पहिल्या टर्ममध्ये जेव्हा आमदार झालो तेव्हा दादा उपमुख्यमंत्री होते, सत्तेमध्ये होते आणि मी विरोधात होतो। त्यावेळी मग काम एकदा पडलं, मग परिचय करून दिला, तेव्हा त्यांनी खांद्यावर हात टाकून हातात हात धरून सांगितलं, आम्ही अरुण भाऊ आम्ही सोबत काम केलेलं आहे, चांगलं काम कर, असं कर, व्यवस्थित प्रेमाचा सल्लाही दिला। आणि एकदा काम असताना मी त्यांच्या पीएला 1-2 दिवसाआधी फोन केला, म्हटलं दादांशी भेट घ्यायची आहे, एक विषय आहे, जरा बोलायचा आहे। तर त्यांनी मला वेळ दिला, साधारणपणे मंत्रालयामध्ये 9:30-10 वाजताचा 10 वाजताचा वेळ दिला की 10 वाजता तुम्ही या। मला दादांचा वक्तशीरपणा माहीत होता, त्याच्यामुळे मी वेळेच्या आधीच 5 मिनिटं पोहोचलो, बाहेर बसलो होतो, दादा आतमध्ये कॅबिनमध्ये होते। परंतु आता चूक जो बोलवणारा असते शिपाई वगैरे त्याची चूक झाली, मी बाहेर बसून राहिलो, स्वतःहून जाणं योग्य नव्हतं, म्हटलं बोलावल्यावरच गेलं पाहिजे। त्यांना 5 मिनिटं उशिरा मला सांगितलं का तुम्ही या, यादीत नाव होतंच प्रताप अडसळ, म्हटलं या। आतमध्ये गेल्याबरोबर दादांनी वर पाहिला, म्हटलं प्रतापराव वेळेचं बंधन पाळलं पाहिजे, 5 मिनिट थोडासा उशीर झाला होता, म्हणजे माझ्याकडून न झाला, पण मग मी म्हटलं दादा माझ्याकडून उशीर झाला नाही, मला माहित आहे तुम्हाला वेळेच्या बाबतीत फार तुम्ही कडक आहे, मी वेळेवरच आलो, परंतु म्हटलं आपल्या गेटवर जो होता त्यांना काही मला आवाज दिला नाही, स्वतःहून म्हटलं आतमध्ये येणं हे योग्य नाही म्हणून मी थांबलो होतो। ठीक आहे म्हणे, पण वेळ पाळली पाहिजे। अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या। सभागृहात असतानाही सभागृहाचं कामकाज शिस्तीत चाललं पाहिजे, नियमाने चाललं पाहिजे, याच्यासाठी त्यांचा खूप आग्रह राहत होता। सभागृह चालत असताना साधारणपणे असं असते की जेव्हा सभागृह चालते तेव्हा समोर सभापती बसलेले असतात, एखादा आमदार असो किंवा मंत्री कोणी असो, तो जर बोलत असेल तर सभापती आणि त्या बोलणाऱ्याच्या मधून कोणी आडवं जाऊ नये, हा नियम आहे, म्हणजे तो क्रॉस करू नये असं नियम आहे। तशा वेळी दादांचं लक्ष संपूर्ण सभागृहाकडे राहत होतं आणि असं कोणी करताना दिसलं तर तिथून आवाज देऊन सांगत होते की क्रॉस करू नको। एवढ्या लहान लहान गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणारे, वक्तशीरपणा पाळणारे, शिस्तीत सगळ्याच गोष्टी झाल्या पाहिजे, नियमात सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे याचं भान असणारे। आणि जवळपास सगळ्यांनीच सांगितलं की सकाळपासून त्यांचा दिवस सुरू होत होता आणि संध्याकाळपर्यंत ठरलेल्या वेळेतच सगळे कार्यक्रम, वेळ कुठेही त्यांची कधी मागपुढे झाली नाही। आणि आपणही पाहिलं की सगळ्यांनीच म्हटलं की दादांनी आपल्या आयुष्यात तर कधी वेळ चुकवली नाही, पण जातानाची वेळ मात्र चुकवली। अत्यंत दुर्दैवी क्षण आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे 26 जानेवारीला आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आमची वेळेवर बैठक ठरली। 25 तारखेला मी 25 तास लगेच तिथून निघून गेलो, 26ला आमची बैठक झाली, 27 तारखेला कॅबिनेट होती। कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांकडे काही काम असल्यामुळे मी तिथे गेलो होतो कॅबिनेट आटोपल्यावर त्यांच्या कॅबिनला, तर तिथे बरेच मंत्री होते, भुजबळ साहेब आतमध्ये साहेबांसोबत बसले होते, देवेंद्रजींसोबत, आणि जयकुमारजी गोरे असतील, लोढाजी असते, 3-4 मंत्री होते आणि दादा सुद्धा सोफ्यावर बसून होते, कारण काही महत्त्वाचे विषय सगळे चर्चे सुरू होते, सगळ्यांशी चर्चा करत होते।
मी भेटलो, त्यांनी हातात हात मिळवला, काय प्रतापराव कसा आहे, व्यवस्थित चालू आहे ना, नेहमीप्रमाणे प्रेमाने विचारपूस केली, सगळ्यांचीच विचारपूस केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना कानावर आली, ही दुःखद बातमी कळली. तो प्रसंग, तो क्षण डोळ्यासमोरून अजिबात जायचं नाव घेत नाही, कारण आदल्याच दिवशी दुपारी हातात हात मिळवला, भेटले, बोलले. आणि माझ्यासारखेच अनेक लोक होते, अनेक आमदार होते, सगळे सोबत ते बोलले. मला असं वाटतं प्रत्येकालाच तो क्षण आठवत असेल की आपण कालच भेटलो आणि आज सकाळी या पद्धतीचं बातमी कानावर येऊन राहिली. प्रत्येकालाच जीवनातून जावं लागते, त्याच्याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही. ते जीवनाचं खरं गमकच आहे की आलेल्या प्रत्येकाला जावं लागतं. पण या पद्धतीने जाणं हे कुठेतरी मनाला टोचून जाते. एक चांगला नेता, आपल्या शब्दाला जाणणारा आणि रोखटोकपणे सगळ्या गोष्टी सांगणार. म्हणजे होत असेल तर हो म्हणायचं, नाही असं होत असेल तर नाही म्हणायचं, स्पष्ट. बरेच वेळा मी गेलो त्या कागद घालला, काय प्रतापराव हे होत नाही. आणि होण्यासारखं असलं तर केलं. मी विरोधात असतानाही माझे चांगले कामं, अडलेली कामं, सगळे धामणगाव नगर परिषद मधली कामं होते, ते त्यांनी एका शब्दावर करून दिले, कधी आडेवेळे घेतले नाही. त्यामुळे एक चांगला अभ्यासू, संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक अडचणींचा, प्रत्येक समस्यांचा अभ्यास असणारा नेता आपण आज गमावलेला. पक्ष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतो, वेगवेगळ्या विचारधारा असतात. परंतु तरी त्यातल्या त्यात काही लोक असे असतात जे पक्षांच्याही पलीकडे असतात. त्यातील एक म्हणजे अजितदादा होते असं मला वाटते. आणि त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाली आहे. पवार परिवारावर तर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु आपल्यासारखे, माझ्यासारखे अनेक लोक असे आहेत की त्यांच्या सहवासातून, त्यांच्या अत्यंत प्रेमात असणारे असे अनेक लोक आहेत ज्यांना हा प्रसंग अतिशय जड चालला. या सर्वांना हे दुःख पेलण्याची परमेश्वर शक्ती प्रदान करो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आत्म्यास परमेश्वर चिरशांती प्रदान करो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. माझ्या वतीनं, अडसड परिवाराच्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मी माननीय स्वर्गीय अजितदादा यांच्या चरणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. ओम शांती शांती. प्रति आपण सर्वजण संवेदना व्यक्त करत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि आपल्याला हे दुःख सहन करण्याचे बळ देव अशी प्रार्थना करून आजचा हा सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम या ठिकाणी संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.